लालबागचा राजा. शेकडो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेला लालबागचा राजा. नुसतं नाव काढलं तरी डोळ्यात एक प्रतिमा उभी राहते. परंतु याच लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यावर्षी एवढा विलंब का लागला? इतिहासात कधीच घडलं नाही असं का झालं असेल? नेमकं कुठं चुकलं, काय घडलं आणि याला जबाबदार कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच जर आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला देखील नक्की विसरू नका. 6 सप्टेंबर अनंत चतुर्दशी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी 11 वाजता मोठ्या थाटामाटात राजा विसर्जनासाठी मंडळातून मार्गस्थ झाला. विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. फटाके फोडत सर्वत्र एकच घोषणा, ही शाल कोणाची? लालबागच्या राजाची. भावभक्तीने गणेश भक्त मोठ्या संख्येने जमले होते. ज्यांना आधी दर्शन घेता आलं नाही त्यांनी देखील दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक जागेवरून मार्गस्थ झाली. जागोजागी लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली जात होती. सगळे गणेश भक्त तल्लीन होऊन मिरवणुकीत नाचत होते. रात्र झाली तरी मिरवणूक सुरूच होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाचे विसर्जन ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच होणार होतं. यावर्षीही बाप्पा दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 8 वाजता विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला. आता सर्वजण बाप्पाच्या विसर्जनाची वाट पाहत होते. यावर्षीचं वेगळेपण म्हणजे यावर्षी बाप्पाच्या विसर्जनासाठी नवीन तराफा आणण्यात आला होता. तो तराफा अत्याधुनिक होता. त्या तराफ्यातून बाप्पाला विसर्जनासाठी नेणार होते. परंतु या नव्या तराफात बाप्पाला विराजमान करण्यास मंडळाला अडचणी येऊ लागल्या. तोपर्यंत समुद्राला भरती आली होती. भरतीचा अंदाज आला नाही आणि बाप्पाची मूर्ती खाली सरकली आणि कोळी बांधव बाप्पाला धरून कित्येक तास पाण्यात उभे होते. अनेक वेळा शर्तीचे प्रयत्न करूनही नवीन तराफ्यात बाप्पाला बसवणे सफल झालं नाही. जिथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत बाप्पाचं विसर्जन होणं अपेक्षित होतं तिथे रात्री 8 वाजले तरी बाप्पाचं विसर्जन रखडलं. नंतर ओहोटी आली आणि सर्व पाणी ओसरले. नंतर मंडळाकडून पुन्हा बाप्पाला तराफ्यात बसवण्यासाठी प्रयत्न करू लागले आणि शर्तीच्या प्रयत्नानंतर बाप्पाला तराफात विराजमान झाला आणि अखेर रात्री 9:15 आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. भरतीचा अंदाज न आल्याने गोंधळ उडाला आणि बाप्पाचं विसर्जनाला विलंब झाला असं देखील बोललं जाते.